समजा याच्या जागेवर जाऊन जर एक्झाम दिली असती तरी चाललं असतं. सीट नंबरनं त्यांनी किंवा रजिस्ट्रेशन युजर आयडीनं कुणाहीलाही बसवलेलं नाही, रॅन्डमली कुणीही जाऊन कुठेही बसलंय. हा, त्यामुळं माझा हा मुद्दा आहे की जर तुम्ही व्हेरिफिकेशनच केलं नाही तर ह्या डमी उमेदवार बसला नाही ह्याची शाश्वती कोण घेणार? आणि सर ज्या वेळेस कोणती शासकीय एक्झाम होती त्यावेळेस इथल्या स्टाफला त्यांनी एक सांगायला पाहिजे, गाईडलाईन दिली पाहिजे की तुम्ही असं करा. ज्या वेळेस मी एक्झामला बसलो 10:30 पावणे 11 मी बसलो तर त्या व्यक्तीने आमच्या युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आम्हाला बसवलं. त्यांनी प्रॅक्टिसचा पॅसेज न चालू करता डायरेक्ट एकदम लॉग इन केली. नंतर आम्हाला कळालं की एकदम लॉग इन झाली. मग त्यांनी परत ते विंडोवर गेला, परत आमची एक्झाम चालू झाली नाही. 12:30 वाजता पावणे 1 वाजता आम्हाला तिकडच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे पूर्णपणे. महत्त्वाची गोष्ट 2 तास झाले आम्हाला लॉग इन होईल म्हणून सांगितले, पण अजूनही लॉग इन झालेलं नाही. अजून आम्ही किती वेळ थांबणार आहे आणि आम्ही तर जाणार कशा आहे ना, मी सांगलीच ना आले, आम्ही कसं जाणार रिटर्न? मग आता सांगितलं काय तुम्हाला इथं काय सांगितलं? 2 तास झाले, 2:30ची बॅच आहे आम्हाला. 4:30 वाजल्यापासून सांगतायत की लॉग इन आता होईल, अजूनही लॉग इन झालेलं नाही. आता आतमध्ये सुरू आहे ती कितीची बॅच आहे? 2:30ची आहे. तरी आता 6:30 वाजले तरी अजून आम्हाला लॉग इन घेतलेला नाही आम्ही. हा, माझा मुद्दा असा आहे की सकाळच्या 10च्या पण काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम राहिल्या, 12:15च्या पण राहिल्या आणि 2:30च्या पण राहिल्या. मला तुम्ही सांगा 10 वाजल्याच्या विद्यार्थ्यांचे इथपर्यंत थांबले, सकाळपासून जे विद्यार्थी थांबले त्यांची मानसिकता तर राहिली पाहिजे एक्झाम द्यायची. तुम्ही जर संध्याकाळी तरी आमची मेंटॅलिटी नाहीये पेपर द्यायची. सकाळी मी का आज 10ची बॅच होती ऑलरेडी बसलो तिथं, लॉग इन झालं नाही, ऑलरेडी लॉग इन दाखवायचं. सकाळपासून म्हणले 12ला बस होतो तुम्हाला, 12ला गेलो, परत म्हणतात 3:30ला बस होतो. आज सकाळपासून मी फिरतोय तरी मला बसवलेलं नाही. आणि ऑलरेडी काय म्हणतात माहिती का, मॅनेजमेंट गेल्यानंतर मॅनेजमेंट एवढं भंगार आहे, इथलचं सगळं भंगार आहे. जे इन्चार्ज आहे इथलचं इन्चार्ज स्वतः नाही, याचा गेला का तो म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंटला भेटा, याला म्हणतो का जिल्हा न्यायाधीशाला भेटा, असं करतोय, जबाबदारी घेत नाही. काय तुम्ही परीक्षा देऊन आले, काय झालं देऊन आलो परीक्षा. मी गेल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझे कीबोर्ड खराब आहेत, तर ते मोबाईलवरच होते. मोबाईलवर बघतच मला सकाळपासून लई जणांनी एक्झाम दिल्या, कीबोर्ड चांगले आहेत मोबाईलवरच. आणि मी ऍक्च्युअल पॅसेज चालू केला माझा 10 मिनिटाचा, तेव्हा माझ्या मागे स्टाफ मोबाईलवर बोलत बसलाय. गांभीर्य नाही आता. हा, गांभीर्य नाही. आणि मी 10 मिनिटाचा पॅसेज टाईप करतोय, त्यात मी 3 वेळा त्यांना सांगितलं डिस्टर्ब होतंय. आता पॅसेज टाईप करायचं काही ह्यासने वयनं लावत बसायचं आम्ही. पूर्ण देत नाहीये.